जे सीडीएस आहेत आत्ताचे करंटली, त्यांनी सांगितलेलं की भारताला वाटत होते, हा जो पंचशील अग्रीमेंट झालं, म्हणजे इंडिया चायनाचा सीमावाद जो आहे तो इथे निकालामध्ये निघालेला आहे. परंतु तसं झालेलं नाही. कारण आपण बघू शकतो की त्याच्यानंतर अनेक वर्ष गेलेले आहेत. परंतु या 2026 पर्यंत सुद्धा भारताचा आणि चायनाचा सीमावाद जो आहे तो आणखीन कायम आहे. ओके. ज्याप्रमाणे आपण बघितलेलं की चायना वेगवेगळ्या भारताच्या टेरिटरीवरती सुद्धा क्लेम करताना दिसत आहे. आपण बघू शकतो की पंचशील करार म्हणजे काय? पंचशील अग्रीमेंट जो 1954 ला झालेला होता. भारत आणि चायनामध्ये तिबेट संदर्भामध्ये हा करार झालेला होता. तिबेट हा चायनाचा भाग आहे. या दृष्टीने भारताने त्या अग्रीमेंटवरती ते साइन केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता इथे 5 तत्वे या पंचशीलमध्ये जे आहे पीसफुल को एक्झिस्टन्स साठी इथं म्हणजे स्वीकारली गेलेली होती. याच्यामधील हे 5 तत्वे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आन्सर रायटिंग करताना तुम्हाला हे पंचशील अग्रीमेंट जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात. किंवा जेव्हा इंडिया आणि चायनावरती प्रश्न येईल, तेव्हा हे प्रश्न सॉल्व्ह करताना सुद्धा या काही फॅक्ट जे आहेत तुम्हाला तिथे महत्त्वाचे ठरणार आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूयात की परस्पर सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे हे एक महत्त्वाचं पहिलं प्रिन्सिपल आहे. दुसरं आहे आक्रमण न करणे. ओके. फर्स्टली कोणी एकमेकांविरोधामध्ये आक्रमण न करणे, अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे, समानता व परस्पर लाभ जो आहे तो एकमेकांप्रती तिथे बाळगणे, शांततापूर्ण सहअस्तित्व, सहसहयोग या प्रकारचे हे 5 पंचशील अग्रीमेंट जे आहेत ते भारत आणि चायनाने या तिबेटच्या प्रश्नावर इथे काय केलेलं होतं, साइन केलेले आपल्याला पाहायला मिळतात.